नवी मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं महागाई विरोधात अनोखं आंदोलन. आंदोलकांनी भर रस्त्यातच मांडली चूल. आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. आज महायुतीची पत्रकार परिषद. गरवारी क्लब इथं घेणार संयुक्त पत्रकार परिषद. संभाजीनगर विधान परिषदेमध्ये सत्तारांच्या मुलाचं बंड शमणार. एकनाथ शिंदेंची संभाजीनगरमधल्या आमदार खासदारांसोबत खलबत, तर सत्तारांची आज मुख्यमंत्री फडणवीसांसोबत ही बैठक. नाशिकमध्ये उदय सामंतांची मध्यस्थी फळणार. मंत्री उदय सामंत नाशिकच्या दौऱ्यावर. भाजपचे गणेश गीते यांनी बंडखोरी करत भरलाय अर्ज. खरीप पिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश. अल निनोच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून मान्सूनचा आढावा. कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक. शासन आदेशामध्ये जाचक अटी शर्ती. नियमित कर्जदारांना सुद्धा केवळ 50,000 रुपयेच मिळणार. शेतकरी नेते अजित नवलेंचा कर्जमाफीवरून हल्लाबोल. मान्सूनपूर्व पावसातच मुंबईत साचलं पाणी. बीएमसीची झाली पोलखोल. अंधेरी सबवेमध्ये 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी. तूर्त वाहतुकीसाठी अंधेरी सबवे केला बंद. नाशिक मल्टीनॅशनल कंपनी धर्मांतर प्रकरण. टीसीएस खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याच्या हालचाली. टीसीएस प्रकरणी तपासात अनेक महत्वाचे धागेदोरे उघड. खानसरांच्या कोचिंग सेंटर बाहेर गोळीबार. हल्लेखोरांनी 5 ते 6 राऊंड फायर केल्याची माहिती. 2 दिवसात कोचिंग सेंटर उडवून देण्याची धमकी. सुरक्षा रक्षकालाही बेदम मारहाण. निवडणुकीत गैरप्रकारानं भाजपचा विजय. मतमोजणीत अनियमितता केल्याचा ममता बॅनर्जींचा आरोप. अण्णामलाई राजीनाम्यावर ठाम. भाजपकडून अण्णामलाईंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू. भारतात परतल्यावर मला अटक होऊ शकते. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपकेंनी व्यक्त केली शंका. मथुरेचा आयआयटी बाबा अभिषेकला तरुणींच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटक. गंधर्व विवाह करतोय सांगत करायचा शोषण. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये 2 ठिकाणी ढगफुटी. भूस्खलनामुळे रस्ते बंद. सध्या कोणतीही जीवित किंवा वित्तहानी नाही. महाराष्ट्रातल्या 2 एसटी बसचा गुजरातमध्ये अपघात. 7 जणांचा मृत्यू. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाखांची मदत. सीमावादामध्ये मध्यस्थीला नकार. नेपाळच्या पंतप्रधानांचा प्रस्ताव भारतानं फेटाळला. रशियाचा युक्रेनवर हल्ला. 18 ठार. युक्रेनच्या कीव आणि निप्रो शहरांसह विविध भागांवर 73 क्षेपणास्त्र आणि 600हून अधिक ड्रोन्सद्वारे रशियाचा भीषण हल्ला. युद्धाचा भडका. अमेरिकेचा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जवळ हल्ला. इराणनं कुवेत, बहरीनवर क्षेपणास्त्र डागल्यानं आखातात एकच घडलं. द व्हॉइस ऑफ हिंदू रजाबला सेन्सॉरची मंजुरी. ऑस्कर नामांकित चित्रपट 19 जूनला होणार प्रदर्शित.